चॅनलमध्ये तुमचं खूप 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 मनापासून स्वागत. टिप क्रमांक 1. फ्रीजच्या दरवाजाचे रबर खराब आणि सैल झाल्यामुळे आपल्याला भरमसाठ बिल येते. अशावेळी 1 वाटी व्हिनेगर पाण्यात मिसळून कापडाने रबर स्वच्छ करा. व्हिनेगरमध्ये असलेले आम्ल घटकामुळे घाण, चिकट पदार्थ आणि बुरशी काढून टाकण्यात मदत होते. नंतर स्वच्छ पाण्याने पुसून घ्या. हे केल्याने रबर एकदम चकाचक होईल. टिप क्रमांक 2. झुरळांपासून मुक्ती हवी असेल तर काळी मिरी, कांदे आणि लसणाची पेस्ट करून त्यात पाणी टाका आणि हे एक सोल्युशन तयार करा. ते झुरळ असलेल्या जागांवर स्प्रे करा. याच्या वासाने झुरळ घर सोडून पळून जातील. टिप क्रमांक 3. थोडेसे नारळाचे तेल पाण्यात मिसळा आणि त्या पाण्याने फ्लोअर क्लीन करा. यामुळे फ्लोअरवर असलेले पाण्याचे डाग दूर होतात आणि तुमच्या घरच्या फ्लोअरला एक नैसर्गिक चमक येते. हा उपाय महिन्यातून एकदा करून बघा. टिप क्रमांक 4. शेंगदाणे भाजून त्याची साल किचनमध्ये न उडता पटकन काढण्यासाठी फक्त भाजलेले शेंगदाणे स्वच्छ कोरड्या डब्यात भरून चांगले हलवा. असे केल्याने सर्व साले निघून शेंगदाणे वेगळे होतील. टिप क्रमांक 5. घरातील लाल मुंग्या पळवून लावण्यासाठी पीठ आणि मीठ एकत्र करून मुंग्या असणाऱ्या जागेवर लावा. काही वेळातच सर्व मुंग्या पळून जातील. टिप क्रमांक 6. नवीन भांड्यांवरील स्टिकर काढण्यासाठी गरम पाणी वापरा. जर तुम्ही स्टीलवर गरम पाणी ओतले आणि ते काही मिनिटे सोडले, नंतर कापडाने घासले तर स्टिकर सहजपणे काढता येईल. टिप क्रमांक 7. घरमाशा घरातून घालवण्यासाठी कापसाच्या बोळाला एक उग्रवास असलेल्या तेलामध्ये बुडवून दरवाजाजवळ ठेवा. तेलाच्या वासाने घरमाशा दूर पळतील. हा उपाय करून पहा. माशा त्वरित पळून जातील. टिप क्रमांक 8. बाथरूममधील प्लास्टिकची बादली चकाचक करण्यासाठी हार्पिक एखाद्या ब्रशच्या मदतीने बादलीवर लावून घ्या आणि 5 मिनिटांनंतर बादली स्वच्छ धुवून घ्या. बादली एकदम स्वच्छ होईल. टिप क्रमांक 9. घरात पाळी दिसत असेल तर कॉफी पावडर आणि तंबाखू एकत्र मिसळून लहान गोळे बनवून पाल जिथे येते तिथे ठेवा. हे मिश्रण पाळीने खाल्ले तर तिचा मृत्यू होईल अथवा पाळ घरातून पळून जाईल. टिप क्रमांक 10. गॅसची बचत करण्यासाठी डाळी, तांदूळ शिजवायला कुकरचा वापर करा. काही खाद्यपदार्थ भिजवल्यास गॅसची बचत होते. उदाहरणार्थ चणे, वाटाणे यासारख्या गोष्टी रात्रभर भिजवल्यानेही गॅसचा वापर कमी होतो. कमी पाण्यात अन्न शिजवावे. कमी आचेवर आणि झाकण ठेवून अन्न शिजवा. टिप क्रमांक 11. कारल्याच्या भाजीचा कडूपणा कमी करण्यासाठी कारले कापल्यानंतर ते दह्यात बुडवून सुमारे 1 तासभर ठेवा. त्यानंतर कारल्याची भाजी करा. भाजी कडू होत नाही. टिप क्रमांक 12. घरातील झुरळ घालवण्यासाठी 1 वाटी पाणी घ्या. त्यामध्ये अर्धा लिंबू पिळून घ्या. नंतर 2 चमचे डेटॉल आणि अर्धा चमचा इनो किंवा बेकिंग सोडा घाला. हे पाण्यामध्ये मिक्स करून त्यात कापसाचे गोळे भिजवून घ्या आणि संपूर्ण घरात ते ठेवा किंवा एका बॉटलमध्ये भरून संपूर्ण घरावर स्प्रे करा. झुरळ गुदमरून मरून जातात. टिप क्रमांक 13. घरात ढेकणांनी थैमान घातले असेल तर हा उपाय नक्की करून बघा. लाल मिरची पावडर, किसलेले आलं, ओव्याचे तेल, 1 कप पाणी हे सगळे व्यवस्थित मिश्रण करून हे मिश्रण स्प्रे बॉटलमध्ये भरून 2-3 दिवस स्प्रे ढेकूण असणाऱ्या ठिकाणी करा. त्वरित ढेकणांचा खच तुम्हाला पडलेला दिसून येईल. टिप क्रमांक 14.
काळाकुट्ट झालेला टॉवेल नव्यासारखा चकचकीत करण्यासाठी व्हिनेगर आणि बेकिंग सोडा पाण्यात मिसळून तासभर मळकट झालेला टॉवेल भिजत घाला. याने टॉवेलमधील बॅक्टेरिया, डाग आणि दुर्गंधी नष्ट होते. व्हिनेगरमुळे टॉवेलच्या धागांना चमक येते आणि बेकिंग सोडामुळे अधिक स्वच्छ आणि चमकदार दिसतो. टीप क्रमांक 15. उंदरांपासून मुक्ती मिळवण्यासाठी कापसाच्या बोळ्यावर थोडे पेपरमिंट टाकून हे गोळे घरातील सर्व कोपऱ्यात टाका. याने उंदीर येणार नाही तर पळून जातील. या वासाने श्वास गुदमरतो, त्यामुळे ते मरून जातात. सर्व टिप्स तुम्हाला आवडले असतील तर व्हिडिओला लाईक करा. अशाच नवनवीन माहितीसाठी रुपाली पाककला या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.